नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कारळ्याची चटणी कशी करायची हे सांगणार आहे. तर चला तर बघून घेऊया कारळ्याच्या चटणीसाठी काय काय साहित्य लागते. 1 वाटी भाजलेले कारळे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेले तीळ, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, 1 वाटी कढीपत्त्याची पाने, 10-12 लाल सुक्या मिरच्या. जर तुमच्याकडे सुक्या मिरच्या नसतील तर तुम्ही मोठा चमचा लाल तिखट वापरू शकता. थोडेसे तेल, हिंग, मीठ, साखर आवडत असल्यास 10-12 लसणाच्या पाकळ्या. तुम्हाला जर लसूण टाकायचं नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. चला तर मग हे कसं करायचं हे बघून घेऊया. तेलावर 1 ते 1.5 पळी तेलावर, जास्त तेल घ्यायचे नाही आहे, 1 किंवा 1.5 पळी तेल घ्यायचे आहे. पळी म्हणजे तेलाची पळी, डाव नाही. तेलावर हिंग तळून घ्यायचा आहे. त्या तेलात कढीपत्त्याची पाने तळून घ्यायची आहेत. सर्व एकत्र करायचे आहे. चवीपुरता थोडेसे मीठ घालायचे आहे आणि सर्व पूड मिक्सर म्हणून एकत्र करायची आहे. म्हणजे सर्व साहित्य जसे भाजलेली कारळे, शेंगदाणे, तीळ, सुक्या खोबऱ्याचा कीस, तळलेली कढीपत्त्याची पाने, सुक्या मिरच्या असतील तर सुक्या मिरच्या, नाही तर मग तिखट, मीठ, साखर आणि लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरमधून बारीक पूड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली कारळ्याची चटणी तयार झालेली आहे. कारळ्याची चटणी जी आहे ती पोटाच्या विकारांवर अधिक चांगली असते. विशेषतः पावसाळ्यात या चटणीचा वापर हितकारक असतो. अशा पद्धतीने आपण माझ्या पॉडकास्टवर वेगवेगळ्या चटण्या, वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद.